एमएसटी सीईटीची आज फेरपरीक्षा गैरप्रकारांमुळे सीईटीकडून फेरपरीक्षेचा निर्णय 27,837 विद्यार्थी देणार फेरपरीक्षा। शिक्षकांना आता शनिवारी आणि रविवारीच असणार अशैक्षणिक कामे। गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम, शैक्षणिक उपक्रमांचाही कमी होणार भार। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अमरावतीत कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजपा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधीची आज बैठक। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मातंग समाजाला अ, ब, क, ड आरक्षण जाहीर करावं, या मागणीसाठी 20 मे रोजी आझाद मैदानावर मातंग समाज काढणार मोर्चा। येमेनच्या इराण समर्थित हुती बंडखोरांचा इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ला। हल्ल्यानंतर इस्रायलला जाणारे विमान वळवले। हल्ल्यात 6 जण जखमी। उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपुरी येथे भूस्खलन, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी। कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। नागपूरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी, 2 मुले गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।